हे जे कालच्या घटनेचा मी संपूर्ण अहवाल प्रदेश काँग्रेसकडे पाठवलेला आहे आणि प्रदेश काँग्रेस शिफारस केलेली आहे की अशा कार्यकर्त्याला आणि अशा उमेदवाराला पक्षात निष्कासित केलं पाहिजे म्हणून। विधान परिषद निवडणुकीच्या काँग्रेस उमेदवाराने काल अचानक माघार घेतली। याबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे आणि माजी आमदार जे आहेत स्वतः 2 वेळा राहिलेले ते उपस्थित आहेत। सुभाष भाऊ, काय सांगाल, अशा प्रकारे अचानक काल उमेदवाराने तुमच्या माघार घेतली? त्यांनी जी आकस्मिकपणे माघार घेतली, कोणालाही विश्वास न घेता त्यांनी फॉर्म आपला विड्रॉ केला, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। त्याचा आम्ही निषेधच करतो आणि मी हे जे कालच्या घटनेचा मी संपूर्ण अहवाल प्रदेश काँग्रेसकडे पाठवलेला आहे आणि प्रदेश काँग्रेस शिफारस केलेली आहे की अशा कार्यकर्त्याला आणि अशा उमेदवाराला पक्षात निष्कासित केलं पाहिजे म्हणून। आणि त्यांनी कोणालाही विश्वास न घेता हे काम केलं बरोबर नाही। पण भाऊ, त्यांनी जेव्हा फॉर्म विड्रॉल केला तसा आरोप केला की काँग्रेसचे काही नेते जे आहेत ते काँग्रेसच्या नगरसेवकांना 5-5 लाख देत आहेत आणि ते भाजपकडून आलेले पैसे आहेत असं त्यांनी स्पेसिफिक सांगितलं। त्याच्या वक्तव्यावर काही तथ्य वाटत नाही मला। त्याला जर असं म्हणायचं असेल तर त्यांनी कोणाचं नाव घेतलं पाहिजे, पुरावा दिला पाहिजे। कारण असं वेग जर कोणी बोलत असेल तर त्याच्यावर कोणी कार्यकर्ता विश्वास ठेवणार नाही। काही घटना घडल्या त्याला पण माहित आहे की फॉर्म भरायच्या अगोदर काही नगरसेवक नॉट रिचेबल होते, की त्याला पण त्याची कल्पना आहे। ही कल्पना असताना सुद्धा त्यांनी फॉर्म भरला आणि म्हटलं की आपली लढाई कशी आहे, आपला फाईट टफ आहे। आम्हालाही वाटलं की ठीक आहे, काही 10-20 नगरसेवक गेले असतील पण त्याची भरपाई आम्ही करू शकू कुठून नाही कुठून। परंतु अचानकपणे कोणालाही विश्वास न घेता त्यांनी जर फॉर्म विड्रॉ केला असेल, ते फार मोठी दुर्भाग्यपूर्ण घटना आहे। धन्यवाद। तर अग्रवाल यांनी जे आरोप केलेले आहे त्यांचा सुभाष धोटे यांनी नकार दिला आहे। अशा कुठल्याही गोष्टीमध्ये तथ्य नाही असं म्हटलं आणि त्यांनी जर त्यांच्याकडे जर पुरावे असतील आणि त्यांच्याकडे जर नावं असतील अशा नेत्यांची तर त्यांनी उघड करावी असं त्यांनी म्हटलं आहे। सोबतच अग्रवाल यांना पक्षातून निष्कासित करण्यात यावं अशी देखील शिफारस त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपल्या अहवालात केलेली आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।